नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील निरा शिवतक्रार या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी थोपटेवाडीचा जो माळ आहे, या ठिकाणी दिनांक 10 सप्टेंबर रोजी भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित केलं असून निरा शिवतक्रार केसरी असं या मैदानाचं नाव आहे. मित्रांनो, मागील महिन्यामध्ये जे मैदान आयोजित केलं होतं ते पावसामुळे रद्द झालं होतं. तेच मैदान दिनांक 10 सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे. या मैदानाचे आपल्या समवेत आयोजक आहेत दादा. नमस्ते. नमस्कार. आपला परिचय द्या. मी रमेश शंकर चव्हाण. बरं, काय सांगाल मैदानाची आतापर्यंत कुठपर्यंत तयारी आली? आतापर्यंत प्रोसेस सगळी झालेली आहे. काय अडचण नाही. आता ज्या फाट्या होत्या त्या फाट्या बी आम्ही आता आज उजवणार आहे परत. आणि आज दिनांक आहे 8 सप्टेंबर. तर वातावरण कसं आहे दादा इथं? वातावरण छान आहे, काय अडचण नाही. बरं, पावसाची स्थिती वगैरे काय? काहीच अडचण नाही पावसाची. बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? आज संध्याकाळपर्यंत होऊन जाईल प्रोसेस पूर्ण. प्रोसेस आम्हाला कधी सोशल मीडियावर पाहायला मिळेल? उद्या 11 वाजता मिळेल. उद्या 11 वाजता पाहायला मिळेल. बरं, त्याचबरोबर नोंदीला कसा पद्धतीनं प्रतिसाद आपल्याला भेटलेला दादा? कालपर्यंत आपण 800 रुपये नोंद ठेवलेली. दिनांक किती होता काल? 7 तारीख होती काल. आणि आज 8 आहे. आज कशी पद्धत आहे आज नोंदी? आज सकाळ धरून एक 25 गाड्या नोंद झालेल्या आहेत. आणि कालच्या आमच्या गाड्या 110 ते 100च्या आसपास गाड्या. म्हणजे आता टोटल किती गाडी नोंद झाली? एक 150च्या आसपास गाडी जाते आज. बरं, 150च्या आसपास. बरं, आता लॉट कधी आम्हाला पाहायला मिळतील? उद्या संध्याकाळी 7 वाजता लॉट काढणार आहे आम्ही. बरं, मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी होत्या, अडचणी होते, अडथळे होते, याची सगळी योग्य ती खबरदारी घेण्यात आली का? 100% बैलांना अथवा चालकांना कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये, अपघात होऊ नये याची सगळे उपाययोजना राबवण्यात आल्यात का, ते घडू नये म्हणून? 100% सगळी सुविधा आम्ही केलेली आहे. पाण्याचा टँकर आहे, 2 ॲम्ब्युलन्स आहेत, डॉक्टर आहेत, सगळ्या प्रकारच्या आम्ही सुविधा उपलब्ध केली. हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल? हो, 100%. त्या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? पुरंदर तालुका बैलगाडी संघटना बघणार. काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालक यांना? आम्ही एवढंच तुम्हाला सर्व बैलगाडी मालका चालकांना आम्ही एवढी विनंती करतो की लवकरात लवकर नोंद करा. नोंद चालू आहे आणि आम्हाला पाठिंबा द्या सर्व बैलगाडी मालकांनी. चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? संतोष दगडे पाटील नेर. बरं, आपण बैलगाडी मालक आहात, या परिसरातले आहात. कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? तयारी तर छान झाली. बर, काय अडचण नाही राहिली मैदान. बरं, आता काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? काय नाही, आजचा उद्याचा दिवस नोंदीसाठी आहे. तर उद्या 6 पर्यंत नोंद करून घ्यावी, कारण 7 वाजता कम्प्लीट लॉट काढाय पण चालू करूया. 8 साडेआठ पर्यंत संपून परत यायला त्यांना सोपं पडतं, लवकर ज्यांच्या गाड्या निघतात वगैरे. लांब लांबच्या गाड्या नोंद झाल्यात, मुंबई पार इकडं आटपाडी हे कुठल्या पण गाड्या नोंद आहेत. त्यामुळं उद्या आदल्या दिवशीच लॉट काढली? आदल्या दिवशीच काढायचे आणि त्यांना लवकर येता यावं म्हणून 7 वाजता घ्यायचं. चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? सत्तार सय्यद. बरं, काय सांगाल भाई, कशा पद्धतीने आयोजकांनी आता तयारी केली? आयोजकांची तयारी तर 100% चांगली आहे आणि 100% मैदान पण चांगलंच होणार. बरं, काय सांगाल आता, म्हणजे काय बैलगाडी मालकांचे फोन येतात, काय प्रश्न विचारतात? बैलगाडी मालकांचे फोन येतात, मैदान किती आहे बाबा, रान किती आहे, रान पळायला चांगले, काळवटीचं रान आहे. आणि बरोबर पल्ला किती मोजून ठेवलाय? आम्ही 800 फूट पल्ला ठेवणार आहे. परफेक्ट 800 फूट. मातीचं रान असल्यामुळे 800 फूट रान भरपूर होतं. आणि लोकेशन कुठलं आहे, कसं काय लोकेशन? आपलं निराजेजूर रोडला थोपटेवाडीचं स्टँड आहे. थोपटेवाडी स्टँड वरून थोपटेवाडी गुळुंचे रोडला मैदान आहे. तिथं आम्ही थोपटेवाडी स्टँडला बॅनर लावून आणि इथं मैदानकडे आत आणि बॅनर लावून. बरं, आणि लोकेशन शेअर केलं जाईल तुमच्याकडे? हो, लोकेशन शेअर केलं जाईल. बरं, चालतंय, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? माझं नाव लखन तांबे. बरं, काय सांगाल, कशी काय तयारी करण्यात आली मैदानाची दादा? मैदानाची पूर्ण तयारी केलेली आहे. मैदान पाळण्यासाठी योग्य आहे, चांगलं आहे, काळवटीचं रान आहे. आयोजक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल दादा? सर्व बैलगाडी चालक मालकांना एवढंच आवाहन करतो की सर्वांनी आज आणि उद्या जास्तीत जास्त संख्येत नोंद करून इथं आपले सहकार्य करावं. मैदान पाळण्यासाठी चांगलं आहे. आणि हे विराज भैया चव्हाण यांचे बंधुराज आहेत इथं आता.
ते पण आता इथं आपलं बाईट देण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांच्या वतीने मी एक आवाहन करतो की सर्वांनी गाडी मालक असतील, चालक असतील, सर्वांनी इथं येऊन आपली उपस्थिती दाखवावी आणि मैदान हे चांगलं रीतसर आणि पारदर्शक होईल असे मी एक आवाहन करतो आणि थांबतो.